एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, तर मला खरं सांगू तर मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स 183 आहे. ज्याचं आज मी भोगतोय. एक फुगा असतो की ज्याची कॅपॅसिटी एक आपण म्हणतो की तो एक पर्टिक्युलर ह्याच्यात तो फुटेल. तर जवळजवळ ह्या एका फुग्यात जवळजवळ त्याच्या 5 पट हवा भरलेली गेलेली आहे. माझा एक प्रॉब्लेम आहे की मुंबई डिकंजेस्ट कधी होणार. म्हणजे मी आता बाहेरचे लोंढे बोलतच नाही. एक मुद्दा सांगतो, विचारतो तुम्हाला. तुम्ही इतके वर्ष मुंबईत राहतायत. माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे. आज जेवढं प्रदूषण दिसतंय, हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा, हा एवढा खराब कधी झाला होता का? ह्याचं कारण असं की आता यांची जी काय होर्डिंग्ज लागलेत, विकासाची गती नाही आहे, ह्यांची विनाशाची गती आहे. नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे. कारण तुम्ही जे म्हणताय ना, एक तर आओ जाओ घर तुम्हाला इथूनच पहिली सुरुवात होते. त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवं आहे काय? आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत. जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत. मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. विकासाच्या नावाने मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल, हवेत. पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे.